घाटकोपर पूर्व के कामराज नगर में रहने वाले भारतीय सेना के जवान मुरली श्रीराम नाइक उरी सेक्टर में पाकिस्तान द्वारा किए गए हमले में शहीद हो गए। मुरली की शहादत की खबर जैसे ही मुंबई के उनके निवास स्थान तक पहुंची, इलाके में शोक की लहर फैल गई। घाटकोपर के पूर्व कामराज नगर निवासी और आंध्र प्रदेश मूल के जवान मुरली श्रीराम नाइक उरी सेक्टर में पाकिस्तानी गोलाबारी में शहीद हो गए। 2022 में सेना में भर्ती हुए मुरली दिहाड़ी मजदूर माता पिता के इकलौते बेटे थे। उनकी शहादत की खबर से परिवार और मोहल्ले में शोक की लहर फैल गई है। स्थानीय लोगों ने उन्हें विनम्र, अनुशासित और देशभक्त बताया है। मागील वर्षांपासून मी प्रतिनिधित्व करत असलेल्या वार्डमध्ये कामराजनगर या ठिकाणी श्रीराम नाईक हे त्यांच्या कुटुंबासह राहत होते आणि अतिशय कष्टाळू मोलमजुरी करून कमवणारं कुटुंब होतं। गरीब घरातील हा मुलगा होता। लहानपणापासून अतिशय चंचल होता, खूप मेहनती होता। आता 26 वर्षाचा आहे तो आणि कालच रात्री 9 तारखेला आजच्या पहाटे सकाळी 3 वाजता तो उरी या काश्मीरच्या आणि पाकिस्तानच्या सीमेवर लढताना शहीद झाल्याची माहिती मिळाली। त्याच्या वडिलांना त्यांच्या विभागातील कर्नलने त्याच्या वडिलांना फोन करून ही माहिती दिली। अतिशय दुःखद घटना घडली। आमच्या कामराजनगरचे सर्वच लोक अतिशय शोकाकुल आहे। हा एकटा मुलगा होता त्यांना आणि त्यांच्या आईवडिलांची अशी इच्छा होती की याने जाऊ नये, पण त्याचं स्वप्न होतं की आपल्या देशासाठी काहीतरी करावं। देशाचा अभिमान होता खूप, प्रत्येक गोष्टीत जाणवायचं की हा मुलगा खरोखर वेगळा आहे आणि त्याने या ठिकाणी झोपडपट्टीत राहून शिक्षण घेतलं। मागच्या 2 वर्षापूर्वी तो मिलिटरीमध्ये भरती झाला आणि मागच्या एक 10-12 दिवसापूर्वी तो काश्मीरमध्ये रुजू झाला होता। त्याचे वडील मोलमजुरी करायचे, जे काही काम मिळेल, कधी तांदूळ विकायचे, कधी काय, असं मोलमजुरी करून इतर लोकांसारखेच या ठिकाणी भरपूर आंध्रामधील आणि तेलंगणामधील रहिवासी आहेत, त्याप्रमाणेच ते मोलमजुरी करून कष्टाने या ठिकाणी जीवन जगत होते। त्यांचा जे लहानपण होतं त्या मुलाचं अतिशय या ठिकाणी चांगलं गेलं आणि खूप म्हणजे आम्हालाही बोलताना भावना आपल्या हे होतात की शब्द सुचत नाही की काय बोलावं काय नाही। आपल्या डोळ्यासमोर वावरणारा एक लहान मुलगा देशासाठी शहीद झाला, ते आम्हाला थोडंसं कठीण होतं की काय बोलावं काय बोलू नये।